नमस्कार मित्रांनो. सध्या सर्वत्र जाणवणारी ही कडाक्याची थंडी केवळ शरीराला गारठवणारी नाही, तर आपल्या दैनंदिन आरोग्यावर देखील अनेक प्रकारे परिणाम करणारी आहे. थंडी वाढली की त्वचा कोरडी पडते, ओठ फुटतात, हातपायांवर रेषा दिसायला लागतात आणि याचबरोबर एक अतिशय सामान्य पण त्रासदायक समस्या बऱ्याच लोकांना भेडसावत असते. ती म्हणजे केसांमधील कोंडा. अनेक वेळा आपण नियमितपणे केस धुतो, स्वच्छ ठेवतो, तरी सुद्धा केसांच्या मुळांमधून पांढऱ्या पांढऱ्या कणांसारखा कोंडा हा कपड्यावर पडताना दिसतो. विशेषतः काळ्या रंगाच्या कपड्यावर हा कोंडा जास्त ठळकपणे दिसून येतो आणि त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं. ही समस्या दिसायला जरी खूप साधी वाटत असली तरी वेळेत लक्ष दिलं नाही तर ती गंभीर स्वरूप धारण करू शकते. हिवाळ्यामध्ये कोंडा वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे टाळूचा वाढलेला कोरडेपणा. थंडीच्या वातावरणामध्ये हवेमधील आर्द्रता कमी झालेली असते, त्यामुळे आपल्या केसांमधील आणि टाळूवरील नैसर्गिक तेल हळूहळू कमी होऊ लागतं. हे नैसर्गिक तेल टाळूला संरक्षण देण्याचं काम करत असतं. मात्र ते कमी झालं की टाळू कोरडी पडते, खाज येऊ लागते आणि हळूहळू कोंडा हा निर्माण होत असतो. अनेक लोक या अवस्थेमध्ये वारंवार शॅम्पू करायला लागतात, पण चुकीचा शॅम्पू किंवा जास्त प्रमाणात शॅम्पू केल्यामुळे सुद्धा टाळू अजूनच कोरडी होत असते आणि कोंड्याची समस्या अधिक वाढायला लागते. त्यामुळे कोंड्याची समस्या कमी करायची असेल तर केवळ शॅम्पूवर अवलंबून न राहता योग्य असा घरगुती उपाय करणं देखील फार गरजेचं आहे. सगळ्यात आधी आपण पाहूया खोबरेल तेल आणि लिंबाचा उपाय, जो कोंड्यासाठी अत्यंत जुना, सोपा आणि प्रभावी मानला जातो. खोबरेल तेलामध्ये टाळूला खोलवर पोषण देण्याची क्षमता असते. ते केसांच्या मुळांना मॉइश्चर पुरवतं आणि कोरडेपणामुळे होणारी खाज कमी करतं. त्याचबरोबर लिंबामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे कोंडा निर्माण करणाऱ्या सूक्ष्म जंतूंना नष्ट करण्याचं काम करत असतात. हा उपाय करण्यासाठी 3 चमचे शुद्ध खोबरेल तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा ताज्या लिंबाचा रस मिसळायचा आहे आणि हे मिश्रण थोडंसं कोमट करायचं. हे तेल केसांच्या मुळापासून टाळूपर्यंत व्यवस्थित लावायचं आहे आणि साधारणतः 10 ते 15 मिनटं हलक्या हाताने मसाज करायचा आहे. हा मसाज केल्यामुळे टाळूमधील रक्ताभिसरण सुधारतं आणि तेल अधिक चांगल्या प्रकारे मुळांपर्यंत पोहोचलं जातं. तेल लावल्यानंतर किमान 1 तास तरी केस तसेच ठेवायचे आहेत आणि त्यानंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवून घ्यायचे आहेत. आठवड्यातून 2 वेळा हा उपाय नियमित केला तर थंडीतील कोंडा मोठ्या प्रमाणात कमी होतो. यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर. आजकाल अनेक लोक ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर आरोग्यासाठी करताना दिसत असतात, पण कोंड्याच्या समस्येमध्ये देखील त्याचा खूप मोठा फायदा आहे. ॲपल सायडर व्हिनेगर हे नैसर्गिक अँटीफंगल वॉश म्हणून काम करत असतं. टाळूवर कोंडा होण्यामागे अनेकदा बुरशी किंवा जीवाणू हे कारणीभूत असतात. ॲपल सायडर व्हिनेगर हे जीवाणू नष्ट करण्याचं काम करतं आणि टाळूची pH लेवल संतुलित ठेवायला मदत करत असतं. हा उपाय करण्यासाठी 1 कप पाण्यामध्ये 1 मोठा चमचा ॲपल सायडर व्हिनेगर मिसळायचा आहे आणि शॅम्पू केल्यानंतर या पाण्याने केस आणि टाळू हळुवारपणे धुवायचे आहे. 2 ते 3 मिनटं हे पाणी टाळूवर राहू द्यायचं आणि नंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवून काढायचे. आठवड्यातून एकदा जरी हा उपाय केला तरी कोंड्यात लक्षणीय फरक जाणवायला लागेल. तिसरा घरगुती उपाय म्हणजे मेथी, दही आणि कोरफड यांचा पॅक, जो कोंड्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो. मेथीमध्ये केसांना मजबूत बनवणारे घटक असतात, त्यामुळे केस गळती कमी होते आणि केसांचा पोत सुधारतो. दही हे टाळूला आवश्यक असलेला ओलावा पुरवतं आणि टाळू कोरडी पडू देत नाही. कोरफड म्हणजे ॲलोवेरा टाळूवरील जळजळ, खाज आणि सूज कमी करण्यासाठी ओळखलं जातं. हा पॅक तयार करण्यासाठी रात्री मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवायचे. सकाळी ते दाणे बारीक वाटून
त्याची मऊ अशी पेस्ट बनवायची। या पेस्टमध्ये 2 चमचे ताजं दही आणि 1 चमचा कोरफड जेल मिक्स करायचं। हा तयार पॅक संपूर्ण टाळूवर आणि केसांच्या मुळांवर व्यवस्थित लावायचा आणि साधारण 45 मिनिटं ठेवायचा। त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्यायचे। आठवड्यातून एकदा हा पॅक वापरल्यास कोंडा कमी होतो आणि केस अधिक मऊ आणि मजबूत बनतात। आता आपण एका अतिशय महत्त्वाच्या अशा मुद्द्याकडे लक्ष देऊया, तो म्हणजे पाण्याचं तापमान। थंडीमध्ये बहुतेक लोकांना खूप गरम पाण्याने अंघोळ करावीशी वाटत असते आणि त्याच पाण्याने केस देखील धुतले जातात। मात्र ही सवय कोंड्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते। खूप गरम पाण्यामुळे टाळूवरील नैसर्गिक तेल हे पूर्णपणे निघून जातं। त्यामुळे टाळू अजूनच कोरडी होते आणि कोंड्याची समस्या वाढायला लागते। त्यामुळे केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचाच वापर करणं सर्वात योग्य ठरतं। कोमट पाणी टाळू स्वच्छ ठेवतं, पण नैसर्गिक तेल नष्ट करत नाही। शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा उपाय म्हणजे नियमित तेल मसाज। हिवाळ्यामध्ये टाळूला मॉइश्चर देणं खूप आवश्यक असतं। आठवड्यातून किमान 2 वेळा कोणतंही नैसर्गिक तेल जसं की खोबरेल तेल, बदाम तेल, कडुलिंबाचं तेल थोडंसं कोमट करून केसांच्या मुळांना मसाज करावाच। साधारण 10 मिनिटांचा मसाज केल्यामुळे टाळूमधील रक्ताभिसरण सुधारतं, मुळांना आवश्यक असलेलं पोषण मिळतं। यामुळे कोंड्यावर नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण हे मिळवता येतं। मंडळी, थंडीमध्ये होणारा कोंड्याचा त्रास दुर्लक्षित न करता वेळेमध्ये योग्य काळजी घेतली तर ही समस्या सहज आटोक्यात येऊ शकते। हे सर्व उपाय घरगुती आहेत, कमी खर्चाचे आहेत आणि योग्य पद्धतीने केल्यास कोणतेही साईड इफेक्ट न होता फायदाच होतो। त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आपली टाळू स्वच्छ, निरोगी आणि कोंडामुक्त ठेवण्यासाठी हे उपाय नक्की करून पहा। तुम्हाला याचा कसा अनुभव आला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच उपयुक्त, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह व्हिडिओसाठी आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मी पुन्हा भेटेल याच ठिकाणी, याच चॅनलवरती एका नवीन छान अशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, स्मित करत राहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत राहा। धन्यवाद।